महासागर न्यूज. टेकवाडे ग्रामपंचायतीच्या सन 2020 ते 2026 मधील विकास कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनाची शिरपूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी माननीय रमेश नेतनराव साहेब यांनी गंभीर दखल घेतली. उपोषणकर्ते ऑल इंडिया पॅन्थर सेना शिरपूर तालुका अध्यक्ष श्री दीपक भिला वाडिले व धुळे जिल्हा अध्यक्ष सागरभाऊ मोहिते यांच्याशी चर्चा करून विकास कामांची चौकशी व आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यासाठी 45 दिवसांची मुदत मागण्यात आली. त्याबाबत गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्रही दिले आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलेल्या मुदतीचा सन्मान करून आजचे उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे. मात्र 45 दिवसांच्या मुदतीत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई झाली नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी. आज 14 ऑगस्ट 2023 या ठिकाणी शिरपूर तालुक्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी मला भेट दिली व त्यांनी मला पत्र दिलं की जे विषय तू मांडलेले आहेत 2020-2026 मध्ये टेकवाडे गावातील विकास कामाची आम्ही चौकशी करू आणि चौकशीमध्ये दोषी आढळून आले त्या अधिकाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू. त्यासाठी त्यांनी माझ्याकडनं 40 ते 45 दिवसांचा कालावधी मागितलेला आहे आणि तसं पत्र त्यांनी लिखित स्वरूपात मला दिलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने मी त्यांना 40 ते 45 दिवस देतोय. जर या 40-45 दिवसात त्यांनी तसा अहवाल चौकशी करून तसा अहवाल मला दिला नाही तर मी आझाद मैदानला याच विषयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. याचा मी सदर पंचायत समितीला इशारा देतो. महासागर न्यूज.